आज आहे चतुर्थी, तर फार अशी जी गर्दी आहे ती पण आलेली आहे इथे. श्री महागणपती संस्थान राजूर हे फार विशिष्ट मंदिर आहे आमच्या जालन्यामधलं. हे जवळपास 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. हे पूर्ण मंदिर होतं वाटतं काही, कारण आता तुटेल दिसतंय. चल 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 बारीक उधर से अरे हो जल्दी देख तू. बॅक इन माय ब्लॉग. सो गाईज, माय नेम इज प्रतीक अटवाल आणि स्वागत आहे आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सॉरी, मिनी नाही, फुल ब्लॉग आहे हा. तर बोल अर्धा तर झाली ती. सो गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे राजूरच्या गणपतीला. मी अँड माय फ्रेंड शुभम, आम्ही दोघं चाललो आहे आज राजूर गणपतीला. अँड काय चालतो लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल. अँड काय इथून ब्लॉग आता मी पॉज करतो आहे बिकॉज रायडिंग, आणि राजूरला गेल्यावर परत स्टार्ट करेल. सो स्टेट इन माय ब्लॉग. सो गाईज, बॅक इन ब्लॉग. सो गाईज, फायनली आपण आलो आहे आमच्या जालन्याच्या राजूर गणपती या मंदिराजवळ. आणि फार महत्त्वाचं मंदिर आहे आमच्या जालन्यामधलं. आणि आज लकीली जी आहे चतुर्थी पण आहे. आज आहे चतुर्थी, तर फार अशी जी गर्दी आहे ती पण आलेली आहे इथे. मंडळी, हे आहे आमचं जालन्यातलं श्री महागणपती संस्थान राजूर. आणि फार विशिष्ट मंदिर आहे आमच्या जालन्यामधलं. देखना पूरा सफेद इसका टेक्सटाईल का है वो. मंडळी, आपण आता चाललो आहे मंदिराजवळ आणि घ्या आमच्या राजूर दर्शनाच्या गणपतीचे दर्शन. अँड गाईज, आम्हाला वाटलं की इथे आतमध्ये पण फार गर्दी असेल, पण हा जो एकदम मोकळा रोड, इथे बिलकुल अजिबात गर्दी नाही आहे. एकदम फ्रीली आम्ही आतमध्ये आलो. मंडळी, हे आहे मेन एंट्री गेट. इथून आतमध्ये जावं लागतं. दर्शन घेऊन तसं तिथून ते रांगेन तिकडून आता खाली उतरायचं आहे. आणि तो एंट्री गेट, इथून आपण एंट्री घेतली, तिथून आलो आहे. आणि सगळे पब्लिक इथून येत आहे अशी इकडे. आणि काही तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती भारी व्ह्यू इथून. फार लांबपर्यंत बघता येते. इथून आमचा जालना पण दिसतोय, जो की फार दूर आहे सध्या. आणि असं काही व्ह्यू इथून. आणि तो झरा आहे तो पण चालू होतो, पण सध्या बंद आहे आता. और या तर मंडळी, काही असं होतं आमचं तीर्थक्षेत्र येथील तीर्थक्षेत्र राजूर गणपती. आणि माझ्या पाठीमागं बघता काही गर्दी खूप आहे आज, कारण चतुर्थी आहे. आणि याचं सांगायचं म्हणजे, इतिहास सांगायचं म्हणजे, हे यदुवंशीय मंदिर आहे. काही हे जे मंदिर बघता माझ्या पाठीमागं, हे जवळपास 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. आणि हे सेवना यादव म्हणजे यदुवंशीय काळातलं हे मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे 3 अर्धे आणि एक पूर्ण अर्धपीठ म्हणून ओळखलं जातं. हे मंडळी, हे 3 शक्तिपीठांपैकी एक आहे. एक पूर्ण आणि एक अर्ध म्हणून असं ओळखलं जातं. याच्यामध्ये पुण्यामधलं चिंचवड आणि मोरगाव, पुण्यामधलं चिंचवड, मोरगाव आणि हे, तर हे जे 3 मंदिर आहे ते एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहे. आणि याला 3 पूर्ण आणि अर्ध पूर्णपीठ म्हणून ओळखलं जातं. आणि हे जे मंदिर आहे हे स्वयंभू मंदिर आहे, म्हणजे स्वयंप्रकट झालेले हे मंदिर आहे. स्वयंप्रकट झालेलं हे मंदिर आहे. आणि
हे यदुवंशीय काळाचा जे सेवना यादव म्हणतो म्हणजे यदुवंशीय काळातील हे मंदिर आहे आणि याला 11व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत हे याला बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे फार वेळेस याला जे म्हणतो आपण रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे या मंदिराला. म्हणजे आता तुम्ही जे मंदिर बघताय हे अगोदर असं नव्हतं. याला कमीत कमी 400 वर्ष रिकन्स्ट्रक्शन करून बनवण्यात आलेलं आहे आणि जवळपास 1000 वर्ष जुनं मंदिर आहे आमच्या जालन्यामधलं आणि यदुवंशीय काळातलं मंदिर आहे. म्हणजे त्यांना आपण सेवना यादव म्हणून आपण संबोधतो. तर त्यांच्या काळातलं हे मंदिर आहे. इथे जे गणपती आहे ते स्वयंभू गणपती आहे म्हणजे स्वयंप्रकटलेले गणपती आहे आणि याचं काम जे आहे 1100 ते 1400 वर्षापर्यंत म्हणजे 400 वर्षापर्यंत याचं म्हणजे काम चालू होतं. म्हणजे रिकन्स्ट्रक्शन करत राहिले आता फायनली हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आणि हे आमच्या जालन्यापासून तब्बल 23 किलोमीटर लांब आहे. जास्त नाही 23 किलोमीटर हे लांब आहे. आणि काही मंदिर कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी हे आहे ते मंदिर आपलं राजुरेश्वर गणपती मंदिर आणि आज इथे जी बघता तुम्ही गर्दी खूप आहे कारण इथे आज चतुर्थीनिमित्त सर्व भाविक आलेले आहे. आणि एकदम आम्ही वरच्या स्पॉटवर आहोत एकदम डोंगराचा जो भाग म्हणतो आपण जे ह्या एरियातला सर्वात उंच स्पॉट आहे तिथं आहे आणि इकडून सगळं तुम्हाला व्ह्यू बघता येतो. आणि गाईज हे आहे मंदिर आणि तुम्ही पाठीमागे बघता फार मोठी अशी रांग आहे इथे जी आता दर्शनाला चालली आहे. आणि हे आमचं पूर्ण शक्तिपीठ आमचं जालन्यामधलं जे महादेवाचं मंदिर गणपती बाप्पांचं मंदिर. आणि गाईज कसा वाटतो आहे आमचा गणपती मंदिर आणि कसे वाटते माझे ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता जे अजून एक मंदिर आहे ते पाठीमागे बघता महादेवाचं मंदिर हे बघायचं आहे मला. आणि जे पाषाणाचं मंदिर आहे जे फार पुरातन मंदिर आहे तर ते आहे त्याच्यामध्ये ज्या कलाकृती आहे ते ॲक्च्युअली मला बघायचं आहे कशा काय तर इथे एकदा फोटो सेशन करून घेऊ आणि एकदा ते मंदिर पण आपण चेकआउट करू. गाई जातोय आपण महादेव विठ्ठल मंदिरामध्ये आणि फार जुनं मंदिर आहे. तर मंडळी आपण आता दर्शन घेतले बघू शकता इथे जे कोरीव काम आहे आय थिंक ही एक पिक्चर इथे किती कोरीव काम आहे बघा काही एकदम बारीकाईने कोरेलं आहे. त्या ठिकाणी गणपती आणि दगड फक्त ठेवेल एकावर एक याच्यामध्ये काही चुना किंवा जे जुनाट काळामध्ये चुना वापरायचो तो चुना वापरेल नाही आहे फक्त एकावर एक ठेवेल आहे. आणि फार जुनं मंदिर आहे काही आता तर ॲक्च्युअल माहिती सांगणार आम्हाला कोणी नाही की किती जुनं आहे. जर कोणाला माहिती असेल त्याला आम्ही इथे विचारू. आता हे पूर्ण मंदिर होतं वाटतं काही कारण आता तुटेल दिसतं हे इथून हा भाग तुटेल आहे ते एक मंदिर आहे आणि बाहेरपर्यंत मंदिर होतं वाटतं हे. आणि ॲक्च्युली ते माहिती सांगणार आम्हाला कोणी नाही. जर माहिती सांगणार भेटलं तर थोडी इन्फॉर्मेशन अजून देईल की कधीचं मंदिर आहे. आणि जे काम करेल याच्यावर नक्षीकाम एकदम बारीक नक्षीकाम याच्यावर. आणि इकडं सूर्य मंदिर आणि विष्णू मंदिर. सो गाईज जर तुम्हाला ते जे मंदिर दाखवलं मी ते माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही. सो गाईज ह्या मंदिराचा इतिहास असा आहे की हे जे मंदिर आहे 12व्या आणि 14व्या शतकामधलं मंदिर आहे. हे जे मंदिर आहे हे 12th आणि 4th जनरेशनमधलं मंदिर आहे म्हणजे 12व्या आणि 13व्या 14व्या शतकामधले मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे
जवळपास आता झाले असेल तरी 1400 जरी म्हणलं, 1200 जरी म्हणलं तर 800 वर्ष जुनं हे मंदिर आहे. 800 ते 600 वर्ष जुनं हे मंदिर आहे. आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे. जे पद्धतीनं बांधण्यात आलं आहे त्याला म्हणतो आपण हेमाडपंथी मंदिर. तर ते हेमाडपंथी मंदिर आहे, जे यादवकालीन मंदिर आहे. ते यदुवंशी होते यादव, त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे 12व्या ते 14व्या शतकाच्या दरम्यान. इधर निकाले, देखना कितना भारी सीन है. यहाँ पे निकाल, तो क्या मैं निकालता. तर हे मंदिर आहे 12व्या आणि 14व्या शतकामधलं, जे यादवकालीन मंदिर आहे. पद्धतीने बांधलं आहे ना काही, म्हणजे प्रत्येक दगड ॲक्युरेट कोरलेला आहे. तर अशा गोष्टी पाहायला मला फार मजा येते. ते थोडं ओल्ड थिंग्स आहेत, ह्या गोष्टी मला फार आवडतात. आणि काही जास्त गर्दी असल्यामुळे थोडं इथं वातावरण एकदम छान बनलेलं आहे. सो गाइस, स्टे ट्यून्ड इन माय ब्लॉग. सो गाइस, हे आहे एक्झिट गेट. इथून दर्शन करून आता जे दर्शनार्थी ते चालले. आणि हा मोठा गेट समोर इथून आतमध्ये आलतो. आणि हा एक्झिट गेट. आणि हा एनी टाईम उघडा नसतो, फक्त ज्यावेळेस गणेश चतुर्थी म्हणा किंवा स्पेशल जेव्हा इव्हेंट असतात त्यावेळेसच हा दरवाजा ओपन असतो. कारण त्या गेटने एंट्री होते आणि इकडून भाविकांना सोडण्यासाठी हा एक्झिट गेट, त्याने अशी गर्दी होत नाही. आणि असं काही वातावरण त्या साईडला चालू आहे. पाऊस, असं ढगाळ वातावरण आलं आहे आता इथे. हा इथं माझा फ्रेंड बसेल आणि ही इथलची पब्लिक. फ्रेंड गाईज, ही अशी काही पब्लिक. आणि तिकडून आले आता ढगा. आता 2 मिनटापूर्वी वातावरण कसं होतं आणि एकदम आता चेंज झालं इतरचं वातावरण. सो गाईज, आत्ता कडक ऊन होतं आणि या ठिकाणी बघा तुम्ही. अरे उधर भी काला होगा पूरा वो. एंड गाइस, का असं वातावरण बदललं, असं चालतं कडक उन्हामध्ये. अभी किधर जा रहा? अबे शुभम, मैं का नहीं सामने से आ रहा है. टमाटर दिख रहा नहीं, वो पानी आ रहा वहां से. देख अभी अभी टप 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 पानी बरसेगा. आपने भी अंदर जाना पड़ेगा अपने को. एंड काय असं काही सीन येतलचा. आणि तिकडून येते आता पाऊस. मंडळी, आम्ही दर्शन केले. आता कडक उन्हामध्ये दर्शन करू. आता आम्ही पावसामध्ये थंड होणार आहे. पहा हे वातावरण. आता जेव्हा दर्शन केलं तेव्हा कडक ऊन होतं, पाय तर पडत होते आमच्या खाली. पण आता असं झालं एकदम काळं आभाळ आलंय आणि फार छान मोसम झाले. तर बैठे नको, भागना पडेगा टमाटर दे रको. इकडे हा भम उडको फोटो खिचताय. चल आहे पाणी इधर आजा. आता येतोय पाऊस. चल चल चल. हम इधर बारिश आएंगी, मंदिर में चलो उधर. चल इधर. ये देख वातावरण क्या मस्त हो गई. कुछ भी नहीं इधर. और एक और तू ये देख. हे असं वातावरण आणि ते तिथून येतोय पाऊस. चल 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 चल. बारिश उधर से आ रही. वो जल्दी देख तू.
हाँ ले ले नीचे रुकने का चल चल अब जल्दी चल फिर उसके बाद खुद रुक जाती है। मंडळी मंदिरात जाऊन आलो आता एका शॉपमध्ये आणि इकडे जोरदार पाऊस होतोय आता इकडे राहिलं आपलं मंदिर हा असा पाऊस पडतोय मंडळी मंदिर पण लपलं इतका कडक पाऊस होतोय खराब हाँ मिल जाती एंड काय हा असं काय लांब ट्रॅफिक जॅम आता पाऊस थोडा थोडा चालू दे आणि असं ट्रॅफिक जॅम लागला आहे आता मंदिराजवळ चांगला 1 तास पाऊस पडला इथे 1-1.5 तास आणि आता निघतोय आता